विषय असाच आहे, एकतर मी जे ऐकलेलं आहे काही खासदारांनी असंही वक्तव्य केलं होतं की काही निर्णय जे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत ते निर्णय कुठेतरी सकारात्मक पॉझिटिव्ह लागावेत, नाहीतर त्याच्यात न्याय मिळावं यासाठी सुद्धा मी निर्णय घेतला. पण निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. विषय एवढाच आहे की न्याय प्रणालीचा वापर नाहीतर त्यांच्याबद्दल तुम्ही अपमानजनक जर बोलत असाल ते योग्य नाही. आणि खरंच न्याय व्यवस्था अशा पद्धतीने राजकीय फोडाफोडीमध्ये सुद्धा जर सहभाग घेतात, सगळेच नाही पण काही, हे सुद्धा सामान्य लोकांसाठी घातक आहे. पण मग अशा पद्धतीने तिथं जर न्याय प्रणालीचा वापर केला जात असेल दबाव तंत्र करण्यासाठी तर हा लोकशाहीसाठी योग्य नाही. तर बघा, स्पष्ट नाही झालं हे मला वाटतं. खरं तर आपण कुठेतरी लढत असताना सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यात आपल्याला खूप हस्तक्षेप करता येत नाही, पण एखाद्याने न्याय मिळण्यासाठी एक वेगळी तपास यंत्रणा तिथं स्थापन करण्यात यावी, एक वेगळे अधिकारी त्याच्यामध्ये ठेवण्यात यावे. 20 वर्ष लागला नसेल तर परत एकदा ती केस ओपन करावी, त्याच्यात परत खोलात जाऊन लक्ष देऊन काम केलं जावं, अशी कदाचित भूमिका काही लोकांनी मांडू शकले असते, पण ती मांडली नाही आजपर्यंत असं मला जाणवतं. सीबीआय CID हे सांगकामे लोक आहेत, कुठेही काय होणार नाही. याच्यात ज्युडिशियल एन्क्वायरी जर आपल्याला करता येत असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही करू शकता. एक चांगला जज जो आज सेवेत नाही पण त्यांचं नाव चांगल्या दृष्टिकोनातून घेतलं जातं, त्यांना जर जबाबदारी दिली तर मला विश्वास आहे हे CBIला सुद्धा सांगू शकतात, CIDला सांगू शकतात, पोलीस यंत्रणा सांगू शकतात, माजी अधिकारी जे कोणी असतील त्यांना सुद्धा ते बोलू शकतात. एवढी ताकद ही ज्युडिशियल एन्क्वायरीमध्ये असते. अजितदादांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर अन्यायकारक तपास हा दादांच्या बाबतीत सुद्धा चालू आहे. उद्या जाऊन असाच तपास लोक विसरले पाहिजे अशी कदाचित सत्ताधाऱ्यांची भूमिका असावी. पण आम्ही आहोत, आम्ही कुठेही तो तपास दुसऱ्या दिशेने जाईल हे होऊन देणार नाही. योग्य दिशेने अजितदादांचा तपास सुद्धा जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करू.